त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा पण शिवगंगा क्रीडा मंडळ मध्ये तेलवाडी यांच्या संकल्पनेतून साकार होणार ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. ही संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु खऱ्या अर्थानं आपण बघतोय आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुशांतजी राऊत आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी या मंडळाचे उपाध्यक्ष श्री संतोषजी राऊत यांच्या जोडगोळीनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं एकत्र येऊन ही संकल्पना आज मात्र सक्सेसफुल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या दोन सहकार्यांच्या जोडगोळीनं त्यांच्या सहकार्याने जी काही त्यांना साथ दिली आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुशांतजी राऊत आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री संतोषजी राऊत साहेब या दोघांच्या जोडगोळीने संपूर्ण स्पर्धा आणि त्यांचे साथीदार या सर्वांकडे संपूर्ण स्पर्धा आज मात्र कुठेही सक्सेसफुल होताना आमची पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 1 हा सामना अगदी पैसा वसूल पाहायला मिळाला. पैसा वसूल टुर्नामेंट पाहायला मिळते. परंतु एका बाजूलाच या मॅच मध्ये जर खंबीरपणे उभा राहिला तर मात्र पुढे आपण पाहतो तर मॅच पुन्हा एकदा रोमांचक लढतीकडे जाईल. परंतु गजानन संघाशी एशिया संघ आहे. हा संघ इतक्या सहजासहजी कुठल्याही संघाला आपल्याला हावी होऊन देत नाही. परंतु यावेळेस मात्र नंतर कोण हास्यग्रह क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं की त्याला देखील माहिती की आपल्याला चूक झाली आहे तर त्या चुकीची भरपाई देखील करावी लागेल. खऱ्या तर रंगत आत्ता मात्र भारत संघ सेमीफायनल क्रमांक 1 लक्षात राहणारा सामना तेजस प्राळेचा बहरदार परफॉर्मन्स गौरी सरसचा जबरदस्त आपल्यातून खेळ आहे. तो सामना पार पडला. आमच्याकडे संघाला फायनलची फेरी गाठली आहे. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय आक्रमक खेळ गजानन संघ केएसी संघाच्या माध्यमातून प्रशांत लोणे या खेळाडूला रोखण्यात यश आलंय. जिमीचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस आक्रमक दापोलीचा टायगर रत्नागिरीचा टायगर घंटी आपण पाहायला पडत नाही. पुन्हा एकदा रोनक श्रीसाई वडन संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. यावेळेस मात्र चूक झाली आहे. केळशी ठाणे जिमीच्या माध्यमातून चूक झाली. गुणाची कमाई होते पुन्हा एकदा भरत संघाकडे पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होते पिंट्या आंबेकरला रोखण्यात यश आलंय. मैदानाच्या आतमध्ये श्रीसाई वडा संघाला मॅच रंगता स्थितीकडे जाईल. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. या खेळाडूवरती खूप मोठं दारादार असेल. मॅच श्रीसाई वडन संघाचा डिफेन्स चांगल्या रीतीने खेळतो. मोठ्याच्या नाही मार्गाने सातत्याने प्रशांतला एक चांगली कामगिरी बजावावी लागेल. सिद्धेश उरत पिंट्या आंबेकर मैदानाच्या बाहेर आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून देखील बंटी आंबेकर आहे. बंटी पाटील ऋतिक शिंदे पाहायला मिळते. सगळ्या राज्याचा खेळ पाहायला मिळेल. बोनस गुणाची कामगिरी होते. सक्सेसफुल कामगिरी बोनस गुण दिला जातोय केएसी संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा होणार. जर्सी क्रमांक 11 आक्रमणासाठी सज्ज होतोय.
होणार धाडरे थोडीशी स्लो झाली सामन्याची पूर्वी थर्ड रेड आहे तिसरी सराई या ठिकाणी पाहायला मिळते जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा प्रशांत आक्रमण करतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गुणाची कमाई केली जाते केशी संघाच्या हातामध्ये नंतर मात्र पुन्हा एकदा सिद्धेश जिमी आक्रमण करतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा स्वतःला सरसवलंय यावेळेस मागे परतोय एक व्हॅली ब्रेक सुरुवातीची काही मिनिटं थोडीशी आक्रमक राहिले यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स आहे जर्सी क्रमांक 8 निशांत आंबेकर या खेळाडूच्या माध्यमातून सूर्यकांबरी पाहायला मिळते जर्सी थर्ड रेड केशी संघासाठी सिद्धेश गौडर पुन्हा एकदा सज्ज होतोय जर्सी क्रमांक 3 आक्रमण करेल संघ पाहायला मिळतोय यावेळेस मात्र गुणाची कमाई होईल रनिंग हँड टच गणेश आगरे मैदानाच्या गुणाची कमाई होतीये केशी संघाच्या हातामध्ये पुन्हा एकदा केदार यावेळेस मात्र एक व्हॅली गुणाची कमाई होत नाहीये प्रत्युत्तर मग पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 पिंटे आंबेकर अमित या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 1 आक्रमणासाठी सज्ज झालाय समोर 7 खेळाडूंचा भला डिफेन्स केशी संघाचा देखील पाहायला मिळतोय यावेळेस मात्र एका हाताने मागे परतलाय गुणाची कमाई होत नाहीये व्हॅली ब्रेड पिंटामेकरची व्हॅली ब्रेड पाहायला मिळते त्यामुळे आक्रमण विश्रांती थर्ड तिसरी चढाई श्रीसाई बडा जर्सी क्रमांक 1 अमित आक्रमण करतोय समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स पिंटे आंबेकर मधल्या प्लेमध्ये पाहायला मिळतोय जिमीवरती आक्रमण आहे तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबर सरसवलाय पाहायला मिळतोय एकाच तब्बल 5 गुणांची कमाई स्कोर 13 या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे तर 4 या गुणसंख्येवरती श्रीसाई वडा सत्य मित्र पुन्हा एकदा एक रिखम हाताला माघारी प्रक्रिया चढायला मिळाला मागचा सामना तितकासा या सामन्यामध्ये थोडासा गजनी संघर्ष केशी संघाचा पोझिशनवरती पाहायला मिळतो दोन गुणाची कमाई केदारच्या माध्यमातून थोडासा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला पण सक्सेसफुल झालाय
सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर आघाडी भक्कम अशी आघाडी आहे जी इथून मात्र केसी संघाला विजयाच्या दिशेने अंतिम फेरीमध्ये पोहोचवेल. दुसऱ्या बाजूने श्रीसाई वडन संघाचा पलटवार तितकाच या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला देणार असेल. परंतु कलकनी दिली जाईल का, पलटवार केला जाईल का श्रीसाई वडन संघाच्या माध्यमातून खूप सारी प्रश्नचिन्ह आहेत. त्या प्रश्नचिन्हांची उत्तरं नक्कीच आपल्याला येणार काही मिनिटांमध्ये पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने मागचा सामना थोडासा सस्पेन्सवाला राहिला. जो संघ पहिल्या सत्रामध्ये आघाडीवर होता त्या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये जात असताना ती आघाडी कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला दिली. जो संघ पिछाडीवरती होता तो संघ मात्र शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आघाडीला गेला आणि तिथे मात्र सामना आपल्या बाजूने झुकवताना देखील पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. संघ आघाडीवरती आहे. दुसऱ्या संघाने जात असताना पलटवार करायचे प्रामुख्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळणं आवश्यक आहे. नेता जर सामना अशाच गतीने चालू राहिला तर जर्सी क्रमांक 37 गौरव नाना रूपा साईला खेळाडू आहे. अतिया बसपत्र डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये समोर सिद्धेश हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला. बॅकलाईनच्या पाठीवर असताना पाहायला मिळेल. या ठिकाणी समोर आहे प्रशांत या खेळाडू या ठिकाणी गुणाची कमाई करावी लागेल. महत्वपूर्ण चढाई 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. केसीचा संघ सहजासहजी चूक करणार नाहीये. आणि दोघा पत्करावा लागणार प्रशांतला. चालली आहे यावेळेस पंचांचा इशारा काय येतोय आणि पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी डिफेन्स मार्कवरती केसी संघाच्या माध्यमातून. मल्टी पॉइंट 2 गुणाची कमाई आहे. दत्तात्रय पवार यांचं ठिकाणी स्वागत. दत्तात्रय पवार विकास दरम्यान पंचांचा इशारा येतोय. विशालला गेला घरी कधीच. अण्णा तिथं आहे, प्रतीक इथं आहे, तू तिथं आहे. हो अण्णाला कशाला अण्णाला शोधताय कोण का त्याला समोर दिसत नाही. ते व्हिडिओ करताय काही बोलतोय. जाममध्येच तू 4 पॉइंट घेऊन ये. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाल्यापूर्वी सेमीफायनलचा सामना पाहतोय तर मात्र केसी संघाच्या बाजूने झुकत चाललाय. हो ह्याला घ्या सोडतात कशाला मग 4 पॉइंट आहे त्याचे. बोल वाम लावून खिशातच घेऊन गेला. महत्वपूर्ण सामना 34 सामना चाललाय.
केशी संघर्षाच्या बाजूने सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय तर सामना कुठेतरी झुकत चाललेला पाहायला मिळतोय. आपण पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठावरती ज्या ठिकाणी खंडरे वाटते तुला नाही ना म्हणून के गायब तिथनं अरे म्हणून के गायब झालं तिथनं बापड्या पच्चान श्री वैभवजी झरगे आपण या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. या ठिकाणी तुमचं यथोचित सन्मान आम्ही करतोय. श्री वैभवजी झरगे आपण या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आपल्याला व्यासपीठावरती यायचे. त्याचप्रमाणे श्री संजयजी सावंत आपण देखील या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण देखील या आपला देखील या ठिकाणी सन्मान आम्ही करतोय. श्री संजयजी सावंत त्याचप्रमाणे श्री अर्जुनजी राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करतोय. मी सर्वांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचे. मी श्री रमेश राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करायचा. प्रत्येक बरोबर बघतो श्री दिनेशजी राऊत यांचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. ऋग्वेद करळकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वतःचा सन्मान आपण करायचा आहे. आम्ही व्यासपीठावरती सन्मान करतोय. प्रत्येक आश्रयदात्याचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचा हातभार लावलाय त्यांच्या सर्वांचा सन्मान करणं आमचं आधी कर्तव्य आहे. भव्य दिव्य अशी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे श्री नितीनजी राऊत यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आपण आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. मी रवींद्र करळकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नितीन राऊत यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे भावेश राऊत आपलं देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. श्री भावेश राऊत आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. त्याचप्रमाणे श्री संदेशजी राऊत आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचे. श्री संदेशजी राऊत भावेश राऊत आपण देखील आपल्या देखील सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करतोय. त्याचप्रमाणे प्रवीण राऊत आमच्या मंडळासाठी जेव्हा गरज लागते तेव्हा अगदी सातत्याने पुढाकार यांचा असतो कुठल्याही कामामध्ये. अशा ते धडाडीचे कार्यकर्ते सदस्य आमच्या मंडळाचे. या संपूर्ण स्पर्धेसाठी असे आमचे राऊत सर त्यांचे देखील आम्ही सन्मान केला.
इथे सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूया. 33 या गुणसंख्येवरती गजान संघ 81 तर 9 या गुणसंख्येवरती या ठिकाणी श्री साई वडन संघ पाहायला मिळतोय. चला जर्मन अंजरले आपण तयार राहायचंय. हा मैदानावरील सामना संपताच या ठिकाणी जो संघ विजयी होईल तो मैदानावरतीच थांबणार आहे. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. जर्मन अंजरले खेळण्याच्या दृष्टीने फायनलच्या सामन्यासाठी दुसरा पुकार. थोडासा सामना या ठिकाणी एकतर मी पाहायला मिळतोय. हा सेमीफायनल क्रमांक 2 परंतु याच्यानंतरची लढत तितकीच घमासान असेल. हाय व्होल्टेज ड्रामा याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अंजरलेचा संघ आहे जो की ताकदीने उभा राहिला आणि फायनलची फेरी गाठली आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 33-10. ओमकारजी ऍडव्होकेट ओमकारजी मयेकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया आपण व्यासपीठावर या तुमचा देखील यथोचित सन्मान आमच्या मंडळाच्या वतीने केला जातोय. ऍडव्होकेट ओमकारजी मयेकर. भावेश राऊत यांनी माईक जवळ संपर्क साधायचा. भावेश राऊत. श्री संचित साडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान आम्ही करतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. आता मला सवय याच्यानंतर या सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. जर्मन आंजरले तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने फायनलच्या फेरीसाठी अंतिम सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. जर्मन आंजरले मैदानावरील सामना संपता जो संघ विजयी होईल तो मैदानावरतीच थांबेल. आंजरले संघ आपला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणात सुद्धा बघायचा आहे. स्कोर कार्ड 34-34 गटार संघ 81 तर 11 या गुणसंख्येवरती श्री साई वडा. घालून आलाय.